नमस्कार बाळांनो. आता रजिस्ट्रेशन सुरू झालंय आजपासून. तर रजिस्ट्रेशन करते वेळी सगळा डेटा भरल्यानंतर आपण डॉक्युमेंट्स सबमिट करतोय आणि त्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. मग ऑनलाईन पण आहे ते ऑफलाईन पण आहे. मी सांगितलंय की बऱ्यापैकी ऑफलाईन करा. रिझन काय, टेन्शन येत नाही, लगेच कळते डॉक्युमेंट्स कमी जास्ती काय. तर हा व्हिडिओ आपण कशासाठी बनवतोय की बाबा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि कोणते नियम आलेत त्याच्यासाठी. कारण काय होतंय, नियम माहिती नसल्यामुळे ना नंतर एकतर ऍडमिशन कॅन्सल होतंय, नाहीतर ओपन मधनं जावं लागतंय आणि दोन्ही गोष्टी त्रासदायक ठरतात. ओके, हा कॉलेज लिस्ट बनवायची कशी आहे त्याचा व्हिडिओ बनवते. फक्त रजिस्ट्रेशनचे 2-4 व्हिडिओ आहेत खूप महत्वाचे, ते बनवतो आणि आपण लिस्ट साठी एक ऑनलाईन व्हिडिओ बनवू. हा, आता लिस्ट बनवण्यासाठी कॉलेज पाहिजेत, त्याचे कट ऑफ पाहिजेत. मोबाईल ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तिथं तुम्ही सगळ्या कट ऑफ पाहू शकताय. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आहे, सगळ्या अपडेट्स तिथं मिळतात. फ्री ऑफ कॉस्ट आहे, काही नाही आहे. जे काउन्सिलिंग साठी तुम्हाला पेड मध्ये मिळतंय ना, ते सगळं आपण फ्री प्रोव्हाइड करतोय. सर, व्हेरिफिकेशन मध्ये महत्वाच्या गोष्टी आहेत, जे नियम पाहूया. आता बेसिक काय, हा एक व्हिडिओ आपण 2-1 महिन्यांपूर्वी बनवलेला की तुम्ही डॉक्युमेंट्स कोणते कोणते पाहिजेत. अजून पाहिला नसेल तर पाहून घ्या. अजून डॉक्युमेंट्स बरेच जणांचे पेंडिंग आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर की बाबा त्यांनी डॉक्युमेंट्स काढायला दिले आणि आले पण. आता काय झालंय माहितीये का, ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली. आजपासून रजिस्ट्रेशन आहे, 10 दिवस आहे इंजिनिअरिंगचा. हा, फार्मसीसाठी विद्यार्थी म्हणतात की काय, की फार्मसीचे रजिस्ट्रेशन सर का नाही आहे, का लगेच दोन्ही एकदम का सुरू झाले नाहीत. बाळांनो, प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का, की पीसीएम ची सीईटी देणारे विद्यार्थी इंजिनिअरिंगला पण अप्लाय करू शकतात आणि फार्मसीसाठी पण करू शकतात. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय येतोय, तो विद्यार्थी इंजिनिअरिंगला पण सीट घेतोय आणि फार्मसीला पण घेतोय आणि त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन पीसीएम वर पण होतंय आणि पीसीएम चे पर्सेंटेज कंपॅरेटिव्हली त्याचे जर जास्ती असतील, तो विद्यार्थी दोन्हीकडे ऍडमिशन घेऊन ठेवणार आणि मग फार्मसीचं सीट विनाकारण वाया जातात. त्याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ नंतर. तर हा व्हिडिओ मध्ये तुमचे सगळे डॉक्युमेंट्स. आता ना डॉक्युमेंट्स बद्दल बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहेत की ज्यांचे डॉक्युमेंट्स तटलेले आहेत किंवा काही जणांनी डॉक्युमेंट काढलेत पण आता त्यांच्या लक्षात आलंय की हे डॉक्युमेंट्स पुरेसे नाही आहेत किंवा त्याच्या डेट चुकीच्या आहेत, म्हणजे बाबा ते व्हॅलिड नाही आहेत तोपर्यंत. तर नियम काय आलेत ते पाहूया. व्हेरिफिकेशनसाठी पहिला सांगतोय, सगळे डॉक्युमेंटची लिस्ट दिले, ते सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे पाहिजेत. ओके, आता की जे काय सर्क्युलर गव्हर्नमेंटनं दिलेलं आहे, काल सीईटी सेल कडून आलं की सर्क्युलर मध्ये काय सांगितलंय की कोणकोणत्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेच आहेत. बेसिक डॉक्युमेंटचं रिक्वायरमेंट तर झालीच. कॅन्डिडेट बिलॉंग्स टू एससी, बीजे, मग एनटीए, बी, सी, डी, ओबीसी, एसबीसी आणि एससीबीसी, म्हणजे जवळपास सगळ्याच कास्ट. मग आता ईडब्ल्यूएस पण येणार आहे, ईडब्ल्यूएस बद्दल पण दिलंय त्यांनी, म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच कास्ट घेतल्या आणि ईडब्ल्यूएस पण त्यात येतंय. मग आता राहतं काय ईबीसी, म्हणणार हे ईबीसी काय इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास वगैरे असतो ना, हा त्याचा एक व्हिडिओ नंतर बघू. पण सगळ्या कास्ट घेतल्या आपण. आणि जे ईडब्ल्यूएस वाले त्यांच्याकडे काय पाहिजे, सगळ्यांनी शेल प्रोड्यूस कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, म्हणजे सगळ्या कास्टना त्यांच्या कास्टच्या व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट पाहिजे. आणि एसटीला, आता एसटीला कास्ट व्हॅलिडिटी नसते, त्यांना कास्ट ट्राईब व्हॅलिडिटी असते, म्हणजे ते जवळपास कास्ट व्हॅलिडिटी सारखं समजा. म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे. ओके, पुढे जाऊन काय, ऑल बॅकवर्ड क्लास एक्सक्लुडिंग, म्हणजे फक्त कोण सोडायला सांगितलंय, एससी आणि एसटी. ह्या दोन कास्ट सोडल्या तर उरलेल्या सगळ्या कास्टच्या मुलांकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पाहिजेच पाहिजे. आणि त्याची व्हॅलिडिटी म्हणजे ते कधीपर्यंत बाबा, त्याची डेट असेल कमीत कमी 31 मार्च 2026 पर्यंत. मग काही लोकांचं असं असतं की बाबा तेच सर, थोडीशी डेट आमची पुढची आहे, 27 आहे, 28 आहे, 3 वर्षाचं आम्ही काढलंय. चालतं, काही हरकत नाही. ह्याच्या अगोदर संपणारं नसलं पाहिजे, ह्याच्यानंतर संपणारं चालतंय किंवा ही तर डेट पाहिजे. जर का इफ सच कॅन्डिडेट्स फेल टू प्रोड्यूस द ओरिजिनल सर्टिफिकेट और रिसिप्ट ऑफ कास्ट व्हॅलिडिटी और ट्राईब सर्टिफिकेट जे आहे, आणखीन नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट बरोबर ईडब्ल्यूएस जे काय सांगितलं, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट इश्यूड बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी ऍट द टाइम ऑफ व्हेरिफिकेशन ऑफ द स्क्रुटनी सेंटर, म्हणजे सगळ्या कास्टच्या विद्यार्थ्यांना त्यांचं कास्टचं सर्टिफिकेट तर एक पाहिजे आणि एक शब्द ऍड केलाय तिथं, काय, त्याची रिसिप्ट पाहिजे. म्हणजे तुम्ही पावती काढताय ना, की ज्यावेळी डॉक्युमेंट्स काढायला गेलं तर पावती दिलं जाते, काही ठिकाणी टोकन म्हणतात बघा. एकतर व्हॅलिडिटीचं सगळ्या सर्टिफिकेट पाहिजे किंवा टोकन पाहिजे. नॉन क्रिमिलियर पाहिजे तर ते तर झालंच. ईडब्ल्यूएस वाल्यांना का ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट स्टेटचं. काही विद्यार्थ्यांनी घोळ घातलाय, आहेत ते मराठा,
आणि सेंट्रलचं ईडब्ल्यूएस काढलेत आणि म्हणतात सर आमच्याकडे ईडब्ल्यूएस पण आहे आणि एसईबीसी पण आहे. नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटचं ईडब्ल्यूएस चालत नाही, ईडब्ल्यूएस स्टेट गव्हर्नमेंटचं चालतंय. दोन वेगवेगळे टाईप आहेत. काही म्हणतात सर ते इंग्लिश मध्ये आहे मग ते सेंट्रलचं असतं का, मग आमचं मराठीतलं आहे चालतं का. बघा, ईडब्ल्यूएस दोन्ही भाषांमध्ये पण मिळतंय, एक मराठीत पण मिळतं आणि इंग्लिशमध्ये पण मिळतं. इंग्लिशमध्ये आहे याचा अर्थ ते स्टेटचं आहे असं नाही, सेंट्रलचं पण असतं. त्यामुळे ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट स्टेट गव्हर्नमेंटचं पाहिजे. आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्याकडे ऍटलिस्ट कमीत कमी काय पाहिजे, रिसिप्ट पाहिजे. जर तुमच्याकडं काय नाही आहे, सर्टिफिकेट पण नाही आणि रिसिप्ट पण नाही आहे, म्हणजे ज्यांची व्हॅलिडिटी झाली नाही त्यांचं तर सोडाच, त्यांनी रिसिप्ट पण काढली म्हणजे व्हॅलिडिटीला अप्लाय पण केलं नाही. आणि ते कधी जमा करायचं आहे, एकतर तुमच्याकडे सर्टिफिकेट किंवा त्याची पावती. व्हेरिफिकेशन बाय द स्क्रुटनी, म्हणजे ऑनलाईन स्क्रुटनीला तर चाललाय किंवा ऑफलाईन. सच कॅन्डिडेट्स इथे टाकले बघा, सच कॅन्डिडेट विल बी ट्रीटेड ॲज अ जनरल. आणि बाळांनो हे सगळ्यात मोठं नुकसान आहे तुमचं, कारण जनरलचा कट ऑफ वे आहे, खूप जास्ती लागेल. आता तुम्ही म्हणणार सर मग आमच्याकडे पर्याय म्हणजे काय, हे कास्टच्या कट ऑफ लागतात ना बाळांनो, सगळ्यांच्या कमी लागतात. मग तुमचा तो हक्क आहे, तुमचा तो फायदा आहे, तुम्ही का वाया घालवताय. एक आता हे कसं असतं माहिती का सर, आम्हाला लक्षात नव्हतं, माहिती नव्हतं. हे जिथं कोचिंग घेत होता, जिथं शाळा होत्या, म्हणजे कॉलेजेस होते, त्यांनी सांगायचं असतं की 12वीचे जून महिन्यामध्ये हे सगळ्या विद्यार्थ्यांना काढायला लावायचंच असतं. मग बरेच कोचिंगवाले सांगतात काढून घ्या, काही ठिकाणी काय फरक नाही पडत, काढलं काय नाही, काय आलेत आमच्याकडे शिकायला चालेत. कॉलेजांमधून 15A चा फॉर्म दिला जातोय. सगळ्यात सोपं काम आहे. आता ना टेन्शनचं काम वाढतंय हे, कारण का, हे जर आता तुम्ही म्हणला व्हॅलिडिटी आहे ठीक आहे गेला, ज्यांनी ज्यांनी रिसिप्ट लावणार आहेत त्यांचा बीपी शूट आहे. का, त्यांना नेहमी टेन्शन मध्ये येईल. कारण दुसरा रूल काय सांगतोय तुम्हाला, ऐका आता, हा सगळ्यात महत्वाचा रूल आहे. सगळ्या कास्ट दिल्या इथं तुम्हाला आणि ईडब्ल्यूएस, हु सबमिटेड द रिसिप्ट ऑफ, ऐका इथं, ज्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन करते वेळी रिसिप्ट सबमिट केला म्हणजे पावती किंवा टोकन, मग कुणाचा आहे, कास्ट व्हॅलिडिटीचा आहे, नॉन क्रिमिलेअर आहे, ईडब्ल्यूएस आहे. फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला असतील किंवा कन्फर्मेशन शुड बी अपलोड व्हेरीफाय ओरिजिनल डॉक्युमेंट्स पाहिजेत at the FC or submit original certificate to the admitted institute on or before 4th round last date of reporting. म्हणजे शेवटचा राऊंड संपायच्या अगोदर किंवा संपणाऱ्या दिवशी तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताय तिथं किंवा जिथं व्हेरिफिकेशन केलंय तिथं सबमिट करायचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट. म्हणजे जे जे विद्यार्थी पावती सबमिट करणार आहेत, आता टोकन सबमिट करणार आहेत, त्यांना ओरिजिनल 4th राऊंड. हा, आता ह्या वर्षी एक राऊंड वाढला, मग एक राऊंड वाढल्यानंतर की बाबा एखादा आठवडा जास्त वाढलाय, काय खूप मोठी प्रोसेस नसते. राऊंड झाल्यानंतर 2-3 दिवस ऍडमिशन प्रोसेसला, 2-3 दिवस ऑप्शन फॉर्मला, म्हणजे एखादा आठवडा वाढलाय. जर तुम्ही लास्ट राऊंडच्या म्हणजे लास्ट डे पर्यंत सबमिट जर केलं नाही तर दिले बघा, द कॅन्डिडेट ऍडमिशन विल ऑटोमॅटिकली कॅन्सल्ड, म्हणजे त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन कॅन्सल होणार. आता का कॅन्सल होणार म्हणणार, कारण तुम्ही ह्या कास्टचे बेनिफिट घेतले ना. तुम्हाला समजा एनटी मध्ये आहे तर तुम्ही एनटीची सीट घेतली आणि तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेटच नाही व्हॅलिडिटीचं. कास्ट सर्टिफिकेट वेगळं आहे, व्हॅलिडिटी वेगळं आहे, हे एवढं लक्षात ठेवा. विद्यार्थी म्हणतात सर आमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच व्हॅलिडिटी असते का, नाही. कास्ट सर्टिफिकेट आपण त्याला जात प्रमाणपत्र म्हणेन, कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणी दाखला म्हणतोय, हे लागतंच, नसेल तर ऍडमिशन कॅन्सल होणार. आणि ह्याचं दुःख सांगतो आता कॅन्सल झाल्यावर काय, शल बी कन्सिडर्ड ऍज ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट फॉर नेक्स्ट इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असतोय. तुम्ही म्हणणार मग काय झालं, हो दे सर आमचं ऍडमिशन ओपन मध्ये करू द्यात, नाही, मिळालेलं ऍडमिशन पहिला कॅन्सल होणार. ठीक आहे, आणि मग पुढचा राऊंड कुठला असतो, इन्स्टिट्यूट राऊंड. इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणजे काय, सगळे 4ही राऊंड झाल्यानंतर ज्या काय जागा शिल्लक राहिल्यात त्या राऊंडला तुम्ही जायचंय. मग तू म्हणणार त्यानं काय होतंय, सगळ्या जागा राऊंड झाले म्हणजे काय, सगळ्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले आणि ज्या जागा कुणीच घेतल्या नाहीत, म्हणजे कोण पण ऍडमिशन 1% पण टाकलं असतं, 0% पण टाकलं असतं, त्याला मिळालं असतं, ते पण कुणी घेतलं नाही, त्या सीटसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे बघा. आणि मग ठरवा तुम्ही करायचं काय. हा, एक टॉप लेवलचे इन्स्टिट्यूशनल राऊंड आहेत, सीओईपीच्या ढीगभर राहतील. मागच्या वर्षी त्यांना 24 राहिलेल्या. कुठल्या कम्प्युटर सायन्सच्या वगैरे राहतात का, जे विद्यार्थी एनआयटी आणि आयआयटी मध्ये ऍडमिशन घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला इथं सीट
टॉप लेवलच्या कॉलेजांमध्ये घेऊन ठेवलेले असतात आणि ते लास्ट राऊंड होत्याने सोडून देतात आणि ते NIT IIT मध्ये जातात, मग त्या राहतात. मग हे पण खालच्या लेवलच्या राऊंडला का ऑप्शन नाहीये, खालच्या राऊंडला कोण जातच नाही, त्या तुम्हाला जावे लागतील. हा, तिथं पण सांगतो, ती मॅनेजमेंट सीट असते. खूप रेअर चान्स आहे ती प्रामाणिकपणे सीट कॉलेजांकडून भरली जाईल. तिथं तुमच्याकडे पूर्ण फी घेतली जाईल. सरकारचा कुठलाही फायदा बेनिफिट फी साठी किंवा स्कॉलरशिप होते तो होणार नाही. म्हणजे आता हे सगळ्यात मोठं टेन्शन असतं विद्यार्थ्यांना. आता काही विद्यार्थी म्हणतील की सर मग ते तारीख वाढवून मिळेल का, मागच्या वर्षी 6 महिने दिले असे देतील का. नाही, मागच्या वर्षी ना हा जो होता ना SEBC यांना त्याच्या अगोदर ना कास्ट व्हॅलिडिटी लागत नव्हती, फक्त मागच्या वर्षी लागेल हे सडन नोटिफिकेशन आल्यानंतर कळालं आणि आपणच पहिला व्हिडिओ त्याच्यावर बनवला की बाबा हा मराठ्यांवरती अन्याय होतोय का. अगोदर कधी लागत नव्हती, सडन मागच्या वर्षी लागली आणि एकदम कळालं की 8-10 दिवसात द्या. मग ते खूप गोष्टी वाढल्या आणि मग नंतर दिलं. आता हे काय सगळ्यांनाच माहिती होतं, त्यामुळं तारीख वाढल ही गॅरंटी तर नाही आहे. तुम्ही म्हणा सर वाढली तर, आता ते कोणच नाही सांगू शकत. आता जे दिलंय ते मी सांगतोय आणि जे जे रिसिप्ट सबमिट करणार आहेत ना त्यांना बाबा तुम्हाला 1.5 महिना मिळेल. क्लिअर सांगतो, 1.5 महिना ही प्रोसेस चालेल. 1.5 महिन्याच्या आत तुम्हाला आता ती व्हॅलिडिटी पाहिजे. एक्सटेंड झाली प्रोसेस किंवा डेट वाढल्या ते आपण नाही सांगू शकत, पण सध्या प्रोसेस ही आहे. त्यामुळे तुम्ही समाज कल्याण ऑफिसला फेऱ्या माराच, आता काही पर्याय राहिलेला नाही. कारण काय जर आली नाही तर कॅन्सल ऍडमिशन होत. जर मी पाहतोय बऱ्याच विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कॅन्सल होतात, कारण का अप्लाय केले मिळेल असं त्यांना वाटतं, पण तटतं कुठं की कधी क्युरी निघते, कधी येतच नाही, कधी चुकीचे डॉक्युमेंट लावलेले असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्यावेळी बिचारांचे मिळालेले ऍडमिशन कॅन्सल होते. मागच्याच वर्षी VGTIचा एक विद्यार्थी होता अलर्ट, त्या बिचाराचं ऍडमिशन कॅन्सल झालं व्हॅलिडिटीमुळे. हा, त्याचे मार्क्स पण एवढे चांगले होते, तो दुसऱ्या कॉलेजला कुठल्या तरी निवांत इझिली मिळाला असतं. पण आता त्यानं काय कास्ट ऍडमिशन घेतलं, कॅन्सल झालं, इन्स्टिट्यूटवरून जायला लागलं, पूर्ण फी भरल्या त्यानं. सो तसं होऊ नये, त्याच्यामुळे हे आता लक्षात ठेवा नियम आणि लवकर पळा. रजिस्ट्रेशन करायच्या अगोदर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, चला, थँक्यू.